आता सगळ्यांची भाषणं जी आहेत या ठिकाणी ऐकत होतो मी की या नवी मुंबईमध्ये कशा प्रकारे निवडणुका लढल्या. पण मला वाटतं या नवी मुंबईमध्ये माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढलो आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला नवी मुंबईकरांनी 42 नगरसेवक निवडून दिले. मी काही दिवसापूर्वी म्हणालो की 42 नगरसेवक जे आहे निवडून आले आता, पण 42 पेक्षा जास्त नगरसेवक जे आहे ते निवडून आले असते. याच्यामध्ये कोणाचं योगदान जे आहे हे नगरसेवक कमी करण्यामध्ये नाही, आपलंच जे आहे काही नगरसेवक आपली कमी जे आहे आपण कमी पडलो कुठेतरी म्हणून आपले नगरसेवक जे आहे हे कमी आले. नाहीतर नवी मुंबईकरांनी शिवसेनेला कौल जो आहे हा या ठिकाणी दिला होता. आज जे या ठिकाणी वार्ता करतायत तर त्यांचं काय झालं असतं हे आपल्याला कळलं असतं. पण मला वाटतं आपण याच्यातून शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. कुठे कमी पडलो याच्यावरती आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सगळ्यांनी काम जे आहे या ठिकाणी केलं, पण तरी नवी मुंबईकरांनी 42 नगरसेवक निवडून दिले. काही नगरसेवक जे आहे ते आपल्याला वाटले होते आपले सिटिंग नगरसेवक जे आहे ते निवडून येतील, पण आता खासदार साहेबांनी या ठिकाणी सगळा इलेक्शनचा उहापोह या ठिकाणी केला की कशा प्रकारे जे आहे हे निवडणुका या ठिकाणी लढल्या गेल्या. मी तुम्हाला एकच सांगतो, रात नहीं ख्वाब बदलता है, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है, वक्त जरूर बदलेगा. आता शिवसेनेची परिस्थिती अशी आहे, थोड़ा है, थोड़ी की जरूरत है, पण 5 वर्षानंतर हम है, बाकी पाणी कम है, अशी परिस्थिती होणार आहे. तर कोण जे फुशारक्या मारताय त्यांनी जे जरा निवांत सांभाळून, बरोबर आहे ना चौगले सर, थोडस भान ठेवलं पाहिजे. एक महानगरपालिकेवरती बसलेत, एक महानगरपालिका ती पण निसटता जिंकली, त्याच्यावरती असं वाटतंय की जग जिंकलं. अरे माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेने जी घोडदौड गेल्या 3 वर्षांमध्ये केली, याच्या अगोदर कुठल्याही पक्षाने केली नव्हती. आज तेवढी घोडदौड शिवसेनेने केली. प्रत्येक गावागावामध्ये, शहरामध्ये शिवसेना नेण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. 80 जागा विधानसभेमध्ये आपण लढल्या आणि 60 जागा आपण त्या ठिकाणी जिंकलो. हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये जर उठाव केला नसता तर 2024 मध्ये जे आहे दिवस देखील आपल्याला पाहायला मिळाले नसते. हे देखील याद ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. 2022 मध्ये उठाव नसता केला की आज काय परिस्थिती असते. नगरपालिका आपण लढलो, नगरपालिकेमध्ये देखील लोकांना वाटलं होतं की काय शिवसेनेची जागा किती येणार. नगरपालिका आपण लढलो आणि 64 ठिकाणी थेट नगराध्यक्ष जे आहे निवडून आले. जिथे शिवसेनेची ताकद नव्हती, कधी शिवसेना निवडून आली नव्हती, तिथे देखील शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले, नगरसेवक झाले. आज शिवसेनेची ताकद जी महाराष्ट्रामध्ये जी आहे 2022 पासून 2025 पर्यंत
3 वर्षांमध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये क्रमांक 2 नंबरचा पक्ष जो आहे हा शिवसेना जो आहे हा या ठिकाणी झालेला आहे. हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना आणल्या. लाडक्या बहिणी ज्या आहेत, लाडकी बहीण योजना आज या महानगरपालिकेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत. त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन या ठिकाणी मी करतो. आज या महाराष्ट्रामध्ये कुठलाही घटक असेल त्या घटकाला न्याय देण्याचं काम शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा केलं. वयोवृद्ध असतील, लाडका भाऊ असेल, लाडकी बहीण असेल, लाडकी लेक असेल, महिलांना बसमध्ये सवलत असेल, ज्येष्ठ नागरिकांना सवलत असेल, या महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, नवी मुंबईमध्ये वेगवेगळे निर्णय जे आहे हे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा या नवी मुंबईमध्ये वेगवेगळे निर्णय घेण्याचं काम देखील शिंदे साहेबांनी केलं. आताच खासदार साहेबांनी या ठिकाणी त्याचा उहापोह केला की गरजेपोटी बांधलेली घरं जी आहेत त्याला नियमित करण्याचं काम हे देखील शिंदे साहेबांनी केलं. गावठाण जो आहे त्याचा प्रश्न देखील मार्गी लावण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. लोक जे गेल्या अनेक वर्ष अनधिकृत घरांमध्ये, धोकादायक घरांमध्ये, इमारतींमध्ये राहत होते, त्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी क्लस्टर योजना देखील शिंदे साहेबांनीच या ठिकाणी आणली. त्याचबरोबर आगरी कोळी समाजाने गरजेपोटी बांधलेल्या घरांना नियमित करण्याचं काम, सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचं काम, FSI मध्ये सवलत देण्याचं काम, त्याचबरोबर आता सांगितलं की गोरगरीब ज्या वसाहतीमध्ये राहतात म्हाडाच्या, तिथे कुठल्या सोयीसुविधा नव्हत्या, तिथे कुठला निधी वापरू शकत नाही, त्याचा देखील निर्णय जो आहे तो या ठिकाणी घेतला. सिडकोच्या वसाहतीमध्ये देखील महानगरपालिकेचा निधी वापरू शकतो हा देखील निर्णय शिंदे साहेबांनी घेतला. त्याचबरोबर ऐरोली काटई टनल असेल, त्याचबरोबर हा अटल सेतू असेल, ही सगळी कामं आपण पाहताय ही शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा या सगळ्या कामांना जे गती आली. 3 वर्षांमध्ये 3 दशकाचं काम करणारा हा मुख्यमंत्री जो आहे महाराष्ट्राला मिळाला आणि गोर गरीब जनतेपर्यंत जो आहे पोहोचवण्याचं, सरकार पोहोचवण्याचं काम, त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केलं. पण आपण काय केलं, आपण या ठिकाणी काय केलं याचा देखील जो आहे तो आपण विचार केला पाहिजे. आता तर मी काहीतरी नवीनच ऐकलं, सवय काय जात नाही. झाडं म्हणजे डिपार्टमेंटला, मिनिस्ट्रीला झाडं काही म्हणजे पैसे काहीतरी कमी पडत आहेत, तर त्याच्यासाठी आता वन खात्याची जी आहेत सागाची झाडं त्याला तोडायचं म्हणतात आणि त्याच्यातून पैसे घ्यायचे. त्याचबरोबर अजून काहीतरी नवीन ऐकलं मी, ते बिबटे पहिला अगोदर मला म्हणजे बोकडं सोडा, बकऱ्या सोडा, पण आता नवीन आहे का अजून एक आहे, फळ झाडं वगैरे लावली पाहिजे जेणेकरून जंगलातून जे आहे हे प्राणी आता बोकडं खाणार का फळं खाणार, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन हे पहिलं ठरवलं पाहिजे. आता बिबट्यांना नाही सांभाळता येत, आमच्या वाघांच्या कुठे मागे लागले तुम्ही? पहिले बिबटे सांभाळले पाहिजे, मग हे वाघ इथे बसलेत. कुठले कुठले डायलॉग्स नको उगाचच, माझा काय घेणं ना देणं नाही, उगाच मला मध्येच खेचतात. मी आपला बरा आहे तिथे कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ त्या ठिकाणी, मला उगाच या ठिकाणी काय काय माझी करून टाकणार. हा मी बोट म्हणत त्या दिवशी पण म्हणालो, मी गेले 1 आठवड्या अगोदर 1 आठवडा बस त्या दिवशी सगळं सांगितलं मी
की एका महानगरपालिकेवरती नाही आमच्या भागात, आमचे वेगवेगळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ सगळ्या महानगरपालिका आहेत. तिथे जे आहे सगळ्या महानगरपालिकेवरती शिवसेनेचे महापौर आहेत, शिवसेनेची सत्ता आहे. आणि युतीचा धर्म आम्ही पाळला. एक हाती सत्ता असून सुद्धा जे आहे हे युतीला जे आहे तडा जाऊ दिला नाही. युतीमध्ये जे आहे त्या ठिकाणी आम्ही महापौर, उपमहापौर जे आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी केला. कारण की केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे आहे आम्ही या ठिकाणी काम करतो. आणि तुम्ही कुठे खासदारकीवरती पाणी सोडता वगैरे बोलता. अरे खासदार साहेब, आपण जे काम करताय आणि आपल्या मागे जी आहे ही एवढी तमाम शक्ती जी आहे शिवसैनिकांची आहे. खूप कमी कालावधीमध्ये जे आहे नवी मुंबईमध्ये चांगलं काम नरेश म्हस्केजी या ठिकाणी करतायत. आणि पहिल्याच वेळेस नरेश म्हस्केंना संसद रत्न पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळाला या लोकसभेमध्ये. आणि त्यांचं परफॉर्मन्स जे आहे हे कोणालाही फर्स्ट टायमरला लाजवेल इतकं चांगलं परफॉर्मन्स जे आहे हे नरेशजी म्हस्के यांचं त्या सभागृहामध्ये आहे. तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी काय बोलायची गरज नाही. हमको मिटा सके जमाने में दम नहीं, हमको मिटा सके जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, हम जमाने से नहीं. कोण कुठे आता 2029ला कळेल, एकतर तुमच्याकडे ना तर माझ्याकडे, नाहीतर इकडेच. बघा मला वाटतं जेवढं झेपतं तेवढं बोललं पाहिजे. शिंदे साहेब कधी कोणावरती टीका करत नाही, कधी कोणाला उलटं बोलत नाही. ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी करतोय मला वाटतं एकदम कोत्या मनस्थितीमध्ये जे आहे जसं कोतं मन असतं की कोणालाच काही मिळालं नाही पाहिजे, आम्हाला सगळं मिळालं पाहिजे, या सगळ्या गोष्टीतून बाहेर आलं पाहिजे. युतीचं वातावरण चांगलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एकत्र मिळून काम करत आहे. चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. चांगलं काम लोकांपर्यंत पोचतंय. सरकारबद्दल चांगली भावना जी आहे लोकांमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये युतीमध्ये जे आहे मिठाचा खडा टाकण्याचं काम, तणाव निर्माण करण्याचं काम जे आहे ते काही लोकांनी जे आहे ते केलं नाही पाहिजे. या ठिकाणी इथेच परिवहनचा विषय काढला तुम्ही. या सगळ्या गोष्टीवरती जे आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं बारीक लक्ष आहे. आपण कोणीही जे आहे ते काळजी करायची गरज नाही. या नवी मुंबईमध्ये जे आहे कुठलाही अनुचित प्रकार जो आहे तो या ठिकाणी खपवून घेतला जाणार नाही. इथे लोकशाही आहे. लोकशाही, हुकुमशाहीला जो आहे ते या ठिकाणी स्थान नाही. तर आपण सगळ्यांनी जे आहे ते आपलं काम चांगल्या प्रकारे करा, लोकांपर्यंत जा. लोकांनी विश्वास दाखवलेला आहे आपल्यावरती. आपल्याला निधीचा विषय असेल, नगरविकास खातं शिंदे साहेबांकडे स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे शिंदे साहेब जे आहे निधीचा वाटप जो आहे लोकांना, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, कुठल्या पक्षाचा आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करत नाही. कोण कुठल्या पक्षाचा आहे, तू या पक्षाचा आहे, नाही तुला निधी नाही देणार, तू शिवसेनेचा आहे तुलाच निधी देतो, तू भारतीय जनता पार्टी नाही तुला निधी देणार, असं नाही केलं. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि आज देखील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असेल, आमदार, खासदार, नगरसेवक जे असेल त्याला जे बघतो करतो नाही, लगेच जे तिथल्या तिथे जे निधी सँक्शन करण्याचं काम जे शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं आणि आज देखील या ठिकाणी करतात. तर आपण कोणी जे आहे ते काळजी करायची गरज नाही. आम्ही सगळे जे आहे आपल्या बरोबर जे आहे ठामपणे जे आहे या ठिकाणी उभे आहोत. शिंदे साहेब आपल्या बरोबर उभे आहे. एवढी मोठी ताकद आपल्या बरोबर उभी आहे तर आपल्याला घाबरायचं जे आहे ते या ठिकाणी कारण नाही. एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांचे इथे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. ऐरोली सेक्टर 10 मध्ये शिवाजी महाराजांचा स्मारक जे आहे, भव्य दिव्य स्मारक, हे देखील लवकरच मला वाटतं जागा वगैरे जे आहे सिडकोमधून दिलेली आहे आणि लवकरात लवकर त्याचं लोकार्पण देखील या ठिकाणी होईल अशी अपेक्षा देखील
या ठिकाणी मी करतो. मी खरंच इथे काही टीका वगैरे कोणावरती करायला आलो नव्हतो, पण ज्या परिस्थितीमध्ये आपण जातोय बघा, किती जरी आपल्याकडे किती सत्ता येते सत्ता जाते, सत्ता येते सत्ता जाते, पण सत्तेत राहून सत्ता आल्यानंतर जे आहे लोकांची कामं जी आहे केली पाहिजे, सत्तेची हवा जी आहे ती डोक्यामध्ये गेली नाही पाहिजे. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ग्राउंडवरती राहून जे आहे कार्यकर्ता म्हणून, मुख्यमंत्री नाही कॉमन मॅन म्हणून त्यांनी काम केलं. आणि आज देखील DCM झाल्यानंतर डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून जे काम करतायत, एक कार्यकर्ता म्हणून. शिंदे साहेबांचा प्रवास कुठून सुरू झाला? रिक्षा चालक. कुठून? एक रिक्षा चालक, एक शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला एक मुलगा जो आहे आज संघर्ष करून आज बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तालमीमध्ये तयार झालेला एक कार्यकर्ता या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो. ही सोपी गोष्ट नाही. मला वाटतं यासाठी शिंदे साहेब ज्यांनी पाहिलं शिंदे साहेबांना की आपल्या समोर तर हे शाखा प्रमुख होता, शाखा प्रमुख होता, तर शाखा प्रमुखाचा मंत्री झाला, विरोधी पक्ष नेता झाला, मुख्यमंत्री झाला आणि आज उपमुख्यमंत्री. पण आज आम्ही तिथल्या तिथेच, म्हणून ती असूया जी आहे ती मनामध्ये असेल, पण असू द्या. हम आगे चलते चलेंगे. काम आपण आपलं काम करत राहायचं. जास्त लक्ष जे आहे ते इथे तिकडे आजूबाजूला द्यायचं नाही. शिंदे साहेब नेहमी बोलतात टीकेला जे आहे ते मी कामातून उत्तर देतो. म्हणूनच आज एवढ्या महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जो आहे शिंदे साहेबांवरती आहे. आज देखील प्रत्येकाच्या मनामध्ये देखील शिंदे साहेब जे आहेत त्या ठिकाणी आहेत. म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांची लोकप्रियता जी आहे ही एवढी मोठी आहे. तर ज्याला काय असू दे, काय ज्याला नसू दे, काही असू दे, त्यांना काही वाटायचं ते वाटू दे. आपण आपलं काम जे आहे ते करत राहिलं पाहिजे. कुठेही जे आहे ते आपण डिस्ट्रॅक्ट होऊ नये. आपण आपलं काम करा. आपण सगळे लोक जे आहे ते एकत्र मिळून या ठिकाणी काम करू, एवढंच आपल्याला या प्रसंगी मी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि येणाऱ्या SRA या नवी मुंबईमध्ये देखील MIDC मधील झोपडपट्टी त्या ठिकाणी SRA योजना लागू करण्याच्या देखील हालचाली ज्या आहेत या मला वाटतं या ठिकाणी सुरू आहेत. आणि बघा कुठला एवढ्या योजना, एवढे लोक आले, वेगवेगळे लोकांसाठी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत शिंदे साहेबांनी केल्या. नक्कीच ही योजना देखील जी आहे स्वतःच्या हक्काच्या घरांसाठी देखील जी आहे ही योजना जी आहे शिंदे साहेब या ठिकाणी करतील असा मला पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे इकडे मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. जिल्हा प्रमुखांचे अभिनंदन व्यक्त करतो, उपनेत्यांचे जे ते अभिनंदन व्यक्त करतो की आपण जे आहे मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढलात आणि या ठिकाणी 42 नगरसेवक जे आहे या ठिकाणी निवडून आले. पुढच्या निवडणुकीमध्ये 42 चे 82 नगरसेवक जे आहे हे या ठिकाणी आपल्याला करायचे. यासाठी आपण सगळ्यांनी जोमाने कामाला लागा.